निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे। नगर परिषद निवडणुकांच्या नंतर महापालिका निवडणुकीत 3 ठिकाणी एकत्र आलेल्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरलाय। माझाच्या संपादकीय कार्यक्रम असलेल्या कॉफी विथ कौशिकमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच तसे संकेत दिले। एरवी प्रचार सभांमधून काका शरद पवारांचं तोंड भरून कौतुक करणाऱ्या दादांनी एक मोठं वक्तव्य केलं। एकीकडे 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आलेले असतानाच अवघे 3 वर्ष आधी दुरावलेल्या काकांसोबत जुळवून घेण्यासाठी अजित पवारांनी एक पाऊल पुढे टाकल्याचं पाहायला मिळतंय। नुसतं एकत्र राहणार आहे की थेट मर्जच होणार आहे? त्यामध्ये अजून तो विचार केला नाही, कारण आता निवडणुकीची धामधूम इतकी आहे, आम्हाला इतकं रोज म्हणजे काम करावं लागतंय। आता उमेदवार निवडणं झाल्यानंतर मग छाननी नंतर काहींना विड्रॉ वगैरे अशा सगळ्या गोष्टी झाल्या। तो विचार आम्ही त्या ठिकाणी केलेला नाहीये, पण साधारण कार्यकर्ते खालचे समाधान आहेत एवढं मात्र पाहायला मिळालं। तुमच्याकडनं तुमच्या मनात काही इच्छा आहे की सरिताताई राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपण पण अनेक वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करताय आणि इथपर्यंत पोहोचलेला आहात। माझं एवढंच सांगणं आहे, राजकारणामध्ये कुणी कुणाचं कायमचं शत्रू नसतं, कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं। ह्याच्यावरून काय ओळखायचं ते ओळखा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।